नाणी व नोटा भाग 2. नाणी व नोटा भाग 2 आपण बघूया. यापूर्वी आपण काही भाग बघितलेला आहे, त्याचा पुढचा भाग आता आपल्याला बघायचा आहे. या आधीची एक उजळणी करूया. एखादी रक्कम वेगवेगळ्या नोटा वापरून सांगता येते. उदाहरणार्थ, जर आपल्याला 100 रुपये दाखवायचे आहेत तर ते आपण वेगवेगळ्या नोटांच्या स्वरूपात वेगवेगळ्या पद्धतीनं दाखवू शकतो. जर आपण फक्त 10च्या नोटा वापरायच्या ठरवल्या तर बघा ही रक्कम आपण कशी दाखवू आणि किती नोटा दाखवाव्या लागतील. 10च्या 2 नोटा 20, 10च्या 4 नोटा 40, 10च्या 6 नोटा 60 रुपये, 10च्या 8 नोटा 80 रुपये, 10च्या 10 नोटा आपल्याला वापराव्या लागतील. पण त्याऐवजी जर हीच रक्कम आपण 20 रुपयांच्या नोटा वापरून दाखवायची ठरवली तर बघा आपल्याला किती नोटा वापराव्या लागतील. 1, 2, 3, 4 आणि 5. तुम्हाला पाडा माहिती आहे, 20 5 100. आता जर आपण ही रक्कम 100 रुपयांची फक्त 50च्या नोटाच्या रूपात वापरून दाखवायची ठरवली तर काय होईल बघा. 50च्या फक्त 2 नोटा आपल्याला वापराव्या लागतील. आता समजा जर आपण ही रक्कम 10, 20 आणि 50 या सगळ्या नोटा वापरून दाखवायची ठरवली तर ती कशी दाखवता येईल बघा. 50 रुपयांची एक नोट, 20 रुपयांची एक नोट, 70 रुपये झाले आणि 10 रुपयांच्या 3 नोटा. याशिवाय या नोटा वापरून आणखी वेगळ्या स्वरूपात काय कसं दाखवता येईल बघा. 50 रुपयांची एक नोट, 20 रुपयांच्या 2 नोटा आणि 10 रुपयांची एक नोट. इथं 50 रुपयांची एक नोट आली आहे, 20 रुपयांची एक नोट आली आहे आणि 5 रुपयांची एक नोट आली आहे. नोटांची संख्या आहे 3 आणि रक्कम आहे 75 रुपये. आता बघा इथं 20 रुपयांच्या 3 नोटा आहेत, 10 रुपयांची एक नोट आहे आणि 5 रुपयांची एक नोट आहे. नोटांची संख्या आहे 5 आणि रक्कम आहे 75 रुपये. म्हणजे एकच रक्कम आपल्याला नोटा वेगवेगळ्या संख्येत वापरून दाखवता येते. माझ्याकडे 100 रुपयांची एक नोट, 20 रुपयांच्या 4 नोटा आणि 1 रुपयांची 6 नाणी आहेत. तर माझ्याकडे किती रुपये आहेत बघा. मांडून घेऊया आपण. 100 रुपयांची एक नोट, 20 रुपयांच्या 2 नोटा आणि 1 रुपयांची 6 नाणी आहेत. ही नाणी आपण सगळी मांडून घेतली. आपण प्रत्येक ठिकाणच्या नोटांचं मूल्य खाली लिहूया. 100ची एक नोट म्हणजे 100 रुपये, 20च्या 4 नोटा म्हणजे 80 रुपये आणि 1 रुपयांची 6 नाणी म्हणजे 6 रुपये. या सर्वांची आपल्याला बेरीज करावी लागेल. आपण बेरीजचं चिन्ह देऊन घेऊया सगळीकडे. तुम्हाला माहिती आहे 100 अधिक 80 180 आणि 6 186 रुपये. माझ्याकडे 200 रुपयांची एक, 100 रुपयांच्या 2, 20 रुपयांची एक अशा नोटा आणि 5 रुपये, 2 रुपये व 1 रुपयांचे प्रत्येकी एक नाणे आहे. तर माझ्याकडील एकूण रक्कम किती बघा. आता आपण सगळ्या नोटा मांडून घेऊया. 200 रुपयांची एक, 100 रुपयांच्या 2 नोटा आहेत, 20 रुपयांची एक नोट आहे आणि नाणी कोणकोणती आहेत बघा. 5 रुपये, 2 रुपये आणि 1 रुपया याचं प्रत्येकी एक एक नाणं आहे. या सर्वांचं मूल्य आपल्याला लिहून घ्यावं लागेल आणि मग आपल्याला एकूण रक्कम सांगता येईल. 200 रुपयांची एक नोट म्हणजे 200 रुपये, 100 रुपयांच्या 2 नोटा म्हणजे सुद्धा 200 रुपये, 20 रुपयांची एक नोट म्हणजे तिचं मूल्य आहे 20 रुपये. बेरीजचं चिन्ह देऊन घेऊया. फक्त नोटांची किंमत बघून त्याचं बेरीज चिन्ह दिलंय. आता चिल्लर पैसे किती आहेत बघा. 5 आणि 2 आणि 1 म्हणजे 8 रुपये. या सर्वांची बेरीज केल्यानंतर आपलं उत्तर येईल 428 रुपये. माझ्याकडे 500 रुपयांची एक, 200 रुपयांच्या 2, 50 रुपयांची एक अशा नोटा आणि 10 रुपये, 5 रुपये व 2 रुपयांचे प्रत्येकी एक नाणे आहे. तर माझ्याकडील एकूण रक्कम किती बघा. पुन्हा एकदा नोटा मांडून घेऊया आपण. 500 रुपयांची एक नवीन नोट मांडतोय मी. 200 रुपयांच्या 2 नोटा आहेत त्या मांडून घेतल्या. 50 रुपयांची एक नोट आहे,
आणि नाणे कोणकोणती आहेत बघा, 10 रुपयांचं एक आहे, 5 रुपयांचं एक आहे आणि 2 रुपयांचं एक आहे. या नोटांचं मूल्य, त्याची किंमत किती होती बघूया आपण. 500 रुपयांची एक नोट म्हणजे 500 रुपये, 200 रुपयांच्या 2 नोटा म्हणून त्याचं मूल्य 400 रुपये, 50 रुपयांची एक नोट म्हणून तिचं मूल्य 50 रुपये आणि नाण्यांची किंमत किती होती बघा, 10 आणि 5 15 आणि 2 17 रुपये. या सर्वांची आपल्याला बेरीज करावी लागेल. बेरीजचं चिन्ह आपण मांडून घेऊया आणि आपण आडवी बेरीज शिकलेलो आहोत यापूर्वी. 400 अधिक 500 900, 50 आणि 17 67, म्हणजे इथं एकूण रक्कम असणार आहे 967 रुपये. अनिता म्हणते, माझ्याकडे 4 नोटा आहेत, त्यांची एकूण किंमत 170 रुपये आहे, तर त्या नोटा कोणत्या. आपल्याला एकूण रक्कम दिली आहे, नोटांची संख्या दिली आहे. आता 170 रुपयात म्हणजे त्यापेक्षा छोटी नोट असणार आहे. पहिल्यांदा आपण 100ची नोट घेतली, मग 50ची घेतली, 150 रुपये झाले. आता 20 रुपयामध्ये 2 नोटा दाखवायच्या, आपल्याला 10च्या 2 नोटा दाखवल्या. आता बघा, 170 रुपये आणखी वेगळ्या प्रकारे 4 नोटांच्या साहाय्याने देता येतील का. निश्चितपणे देता येतील. बघा, 50च्या किती नोटा घेतोय मी, 1 2 आणि 3, 50 50 100 आणि 50 150 आणि 20 रुपयांची एक, म्हणजे 4 नोटा वापरून आपण 170 रुपये दिले. आता पुढे बघा, 240 रुपयांची रक्कम 3 नोटांच्या स्वरूपात कशी देता येईल. रक्कम आहे 240 रुपयांची, त्यामुळे त्यापेक्षा लहान नोट वापरावी लागेल आपल्याला. 200 रुपयांची एक नोट आणि उरलेल्या 40 मध्ये 2 नोटा द्यायच्यात आपल्याला, 20 रुपयांच्या 2 नोटा. 325 रुपयांची रक्कम 5 नोटांच्या स्वरूपात कशी देता येईल. 325 रक्कम आहे, त्यामुळे त्यापेक्षा छोटी नोट 200 रुपयांची पहिल्यांदा वापरूया. आता 4 नोटा 125 रुपये पाहिजेत. 50 रुपयांच्या 2 नोटा घेऊया. आता 2 नोटा आणि 25 रुपये दाखवायचे आपल्याला. 20 रुपयांची एक नोट आणि 5 रुपयांची एक नोट. 420 रुपयांची रक्कम 4 नोटांच्या स्वरूपात कशी दाखवता येईल किंवा कशी देता येईल. 420 रुपये, त्यामुळे आपल्याला 200 रुपयांची नोटा वापरावी लागेल. 200 रुपयांच्या 2 नोटा वापरल्या, उरलेल्या 2 नोटा आपल्याला 10 रुपयांच्या वापरल्या की आपल्याला 420 रुपयांची रक्कम 4 नोटांच्या स्वरूपात देता येईल. आता बघा, 20 रुपयांमध्ये 5 रुपयांच्या किती नोटा येतील. रक्कम आहे 20 रुपये, आपल्याला 5 रुपयांच्या नोटा वापरायच्यात. आता आपण नोटा मांडून घेऊया. 5 1 5, 2 नोटा वापरल्या 5च्या, 10 रुपये झाले. आपल्याला 20 रुपये करायचे आहेत. तिसरी नोट मांडली, 15 रुपये झाले आणि चौथी नोट मांडली 20 रुपये, म्हणजे 4 नोटा येतील. आता हेच उदाहरण वेगळ्या स्वरूपामध्ये बघूया. 20 रुपयामध्ये 5 रुपयांची किती नाणी येतील. आता नोटा बघितल्या, नाणी. आता एक लक्षात घ्या, नाणी असो नोटा असो, त्याची किंमत सारखी असल्यामुळं त्यांची संख्या पण सारखी असणार आहे. त्यामुळे इथे सुद्धा आपल्याला 20 रुपयांच्या नोटांमध्ये 4 नाणी येतील 5 रुपयांची. बघा बरोबर आहे का, आलंय का इथं उत्तर. आलंय. 2 रुपयांच्या 10 नाण्यांमध्ये 5 रुपयांच्या किती नोटा येतील. स्पर्धा परीक्षेतला प्रश्न आहे हा. आपण गंमत म्हणून पाहतोय. 2 रुपयांची 10 नाणी अगोदर मांडून घेऊया आपण. त्याची किंमत किती होते बघा, 10 आणि 10 20 रुपये. तुम्हाला माहिती आहे 20 रुपयामध्ये 5 रुपयांच्या किती नोटा येतात. आधी आपण बघितलेलं आहे. अगदी बरोबर, 4 नोटा. बघूया आपण येत आहेत का 4 नोटा बरोबर. आल्या. 10 रुपयांच्या 4 नोटा, 20 रुपयांच्या 5 नोटा आणि 50 रुपयांच्या काही नोटा मिळून 340 रुपये आहेत. तर 50 रुपयांच्या नोटा किती. आता इथं लक्षात घ्या, 10 रुपयांच्या 20 रुपयाच्या नोटांची संख्या दिली आहे, पण 50 रुपयांच्या नोटा किती आहेत ते दिलं नाही, ते आपल्याला शोधायचं आहे. पहिल्यांदा आपण 10 रुपयांच्या ज्या नोटा दिलेल्या आहेत त्या मांडून घेऊया, त्यांचं मूल्य ठरवूया आणि मग किती कमी पडतात त्यावरून 50च्या किती नोटा लागतील ते ठरवू. 10 रुपयांच्या 4 नोटा आपण मांडून घेऊया सुरुवातीला. ₹20 रुपयांच्या 5 नोटा सांगितल्यात, त्या मांडून घेऊया.
आणि मग उरलेली रक्कम किती आहे त्यावरून 50 रुपयांच्या नोटा किती वापराव्या लागतील ते आपल्याला शोधता येईल. 20 रुपयांच्या 5 नोटा मी मांडून घेतलेल्या आहेत. यांचं मूल्य लिहूया अगोदर आणि मग आपल्याला समजेल की आपल्याला किती रक्कम कमी आहे. 10 रुपयांच्या 4 नोटा म्हणजे 40 रुपये, 20 रुपयांच्या 5 नोटा म्हणजे 100 रुपये, दोन्ही मिळून झाले 140 रुपये. आपल्याला 340 रुपये करायचे आहेत, म्हणजे आणखी 200 रुपये आपल्याला कमी आहेत. आणि इथं आपल्याला तेच शोधायचं आहे. 200 रुपयांमध्ये 50 रुपयांच्या किती नोटा येतील. 50 रुपयांची एक नोट म्हणजे 50 रुपये, 50 रुपयांच्या 2 नोटा म्हणजे 100 रुपये, 50 रुपयांच्या 3 नोटा म्हणजे 150 रुपये 150 रुपये आणि 50 रुपयांच्या 4 नोटा म्हणजे 200 रुपये. म्हणजे इथं आपल्याला 50च्या 4 नोटा लागतील. आणि एकूण रक्कम होईल 340 रुपये. असंच आणखी एक उदाहरण आपण बघूया. 20 रुपयांच्या 3 नोटा, 50 रुपयांच्या 3 नोटा आणि 10 रुपयांच्या काही नोटा मिळून 270 रुपये आहेत. तर 10 रुपयांच्या नोटा किती. मागाशी सारखं उदाहरण आहे. आपल्याला 10 रुपयांच्या नोटा किती हे शोधायचं आहे. पहिल्यांदा आपण ज्या नोटा दिल्यात त्या मांडून घेऊया आणि त्यांचं मूल्य किती ठरवूया आणि किती कमी पडतात त्यावरून आपल्याला 10 रुपयांच्या नोटा शोधता येतील. बघा 20 रुपयांच्या 3 नोटा आहेत. मांडून घेऊया आपण 20 रुपयांच्या 3 नोटा. नंतर 50 रुपयांच्या 3 नोटा आहेत, त्या आपण मांडून घेऊया आपण 50 रुपयांच्या 3 नोटा. यांचं मूल्य किती होते पाहूया आणि किती रुपये कमी पडतात त्यावरून आपल्याला 10च्या किती नोटा कमी आहेत ते ठरवता येतील किंवा किती वापरल्यात ते ठरवता येतील. 20च्या 3 नोटा म्हणजे 60 रुपये, 50 रुपयांच्या 3 नोटा म्हणजे 150 रुपये, म्हणजे किंमत झाली 210 रुपये. आपल्याला 270 रुपये करायचे आहेत, म्हणजे आपल्याला आणखी 60 रुपये कमी पडत आहेत. 60 रुपये 10-10च्या नोटांनी करायचे आहेत म्हटल्यानंतर आपल्याला 10 रुपयांच्या 6 नोटा लागतील. बघा इथं आल्यात का, बरोबर आहेत का बघा. 10 रुपयांच्या 6 नोटा लागतील. अशी उदाहरणं शोधा, तुम्ही स्वतः तयार करा आणि सोडवा.